नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी धनंजय. तुम्ही पाहताय शेती गुरुजी. तर आज आपण बोलणार आहोत वेस्ट डिकम्पोजर बाबत. तर चला सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, आपण साधारणतः आपल्या शेतामधील पालोपाचोळा, ऊसाचं पाचट असेल किंवा गव्हाचं काड असेल किंवा इतर कोणत्याही शेतामध्ये असणाऱ्या पिकाचे अवशेष असतील ते आपण पहिले जाळून टाकत होतो. तर ते शेतकरी बांधवांना आता आपल्याला जाळून टाकण्याची गरज नाही, कारण आपल्या भारतीय संशोधकांनी असं एक वेस्ट डिकम्पोजर तयार केलेलं आहे, जे की आपल्याला जो शेतामधील पालोपाचोळा असेल किंवा पाला असेल त्याच्यावर जर आपण याचं द्रवण फवारलं किंवा शिंतोडलं तर ते 30 दिवसामध्ये आपल्याला त्या पाचटापासून पाल्यापाचोळ्यापासून आपल्याला सेंद्रिय खत तयार होऊन मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, हे वेस्ट डिकम्पोजर कसं वापरायचं आहे याबद्दल आता मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर चला सुरू करू. तर शेतकरी बांधवांनो, पहिल्यांदा आपल्याला 2 किलो गूळ घ्यायचा आहे आणि 200 लिटरचा एक बॅरल घ्यायचा आहे, जे की स्वच्छ असावा. त्यामध्ये पहिल्यांदा रासायनिक कोणतंही औषध फवारलेलं नसावं. जरी असेल तर त्याला योग्यरित्या धुवून स्वच्छ करून घेणं गरजेचं आहे. आणि 2 किलो गूळ पाणी भरलेल्या बॅरलमध्ये टाकायचं आहे. अधिक त्यामध्ये हे जे वेस्ट डिकम्पोजरची बॉटल आहे ती पूर्ण त्या बॅरलमध्ये टाकायची आहे आणि नंतर हलवून घ्यायचे. चला घे गूळ टाक. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीनं बॅरलमध्ये गूळ टाकत आहोत आपण. तर आपण यामध्ये आता गूळ टाकलेला आहे. पूर्ण गूळ काढून टाक. यामध्ये पूर्ण गूळ टाकलेला आहे आणि नंतर आपल्याला जी वेस्ट डिकम्पोजरची बॉटल आहे तीही पूर्ण या बॅरलमध्ये टाकायची आहे. त्यासाठी आपण एखाद्या काडीचा वगैरे वापर करायचा आहे, जेणेकरून जास्त मोठीही नसावी. एवढी काडी किंवा पेनच्या साहाय्याने आपण हे वेस्ट डिकम्पोजर त्या बॅरलमध्ये टाकून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांना, तुम्ही पाहताय अशा पद्धतीनं आपण यातून या बॉटलमधील सर्व जे काय बुरशी आहे ती काही शिल्लक असेल तर या बॉटलमध्ये पाणी टाकून हलवून घ्यायचे आहे. नंतर यामध्ये टाकायचे आहे. आणि शेतकरी बांधवांनो, या पद्धतीने आपण टाकल्यानंतर हे जे द्रावण आहे, पाणी आहे, ते बांबूच्या साह्याने हलवून घ्यायचं आहे. बांबू किंवा प्लास्टिकचा नळी असेल तरी ती सुद्धा घेऊन व्यवस्थितरित्या हे द्रावण हलवून घ्यायचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपण जे गूळ टाकलेला आहे अधिक जे वेस्ट डिकम्पोजर टाकलेलं आहे या द्रावणाला अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून गूळ ही यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल. अधिक जे आपण वेस्ट डिकम्पोजर टाकलेलं आहे हेही यामध्ये व्यवस्थितरित्या मिक्स होईल. तर अशा पद्धतीने आपण हे द्रावण हलवून घ्यायचं आहे. आणि हे द्रावण दररोज सकाळ संध्याकाळ आपण क्लॉकवाईज म्हणजे क्लॉकवाईज फिरवून घ्यायचं आहे. अधिक घड्याळाच्या विरुद्ध दिशेने, अधिक सरळ दिशेने, असे 2 प्रकारे फिरवायचं आहे यामधून. हे शेतकरी मित्रांनो, 6 दिवस अशा पद्धतीने हलवत राहायचं आहे. 2 टाइम, सकाळ आणि संध्याकाळ. जी क्या आपण वेस्ट डिकम्पोजरची जी बुरशी आत टाकलेली आहे ती व्यवस्थितरित्या मिक्स होईल आणि यामध्ये त्या बुरशीपासून जीवाणू खूप वाढणार आहेत आणि चांगलं द्रावण होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण आता अशा पद्धतीने हे द्रावण तयार केलेलं आहे. तर शेतकरी बांधवांनो, याचे खूप मोठे फायदे आहेत. याचे फायदे म्हणाल तर शेतकरी बांधवांनो, जे आपण कल्चर तयार होईल 6 दिवसानंतर यापासून आपल्याला पाचट कुजवता येणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या कल्चरपासून आपण पाचट कुजवू शकणार आहे. आपल्या शेतामधील जे किडी असतात, रोग असतात, त्यावरही फवारणी करू शकणार आहे. अधिक आपल्या शेतीचं जे रासायनिक खते वापरून जे बिघडलेलं आरोग्य आहे तेही सुधारवू शकणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, वेस्ट डिकम्पोजरचा फायदा खूप आहे. तर सर्व शेतकरी बांधवांनी
हे वेस्ट डिकम्पोजर वापरलं तर अगदी आपली शेती एकदम उत्तमरित्या पहिल्यासारखी होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, साधारणतः आपण 40 वर्षाच्या मागे गेला तर तुम्हाला आठवेल की त्यावेळेस जास्त प्रमाणात रासायनिक खते नव्हते, तर आपली शेती अगदी उत्तम प्रतीची होती आणि चांगले उत्पादन मिळत होते. तर तुम्हाला माहीत असेल की आपण पूर्वीच्या लोकांकडून ऐकत असाल की माझ्या शेतामध्ये एवढ्या खंडी ज्वारी निघाली किंवा 100 पोती निघाली, 200 पोती निघाली. तर शेतकरी बांधवांना आता आपण विचार केला तर 200 पोती आपल्याला ज्वारी निघाली असं कोणाच्याही तोंडून ऐकू शकत नाही, कारण त्या प्रकारच्या जमिनी राहिलेल्या नाहीत आणि तेवढे उत्पादन मिळत नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपली जमीन सुपीक आणि पहिल्यासारखी बनवण्यासाठी वेस्ट डिकम्पोजरचा वापर करणे गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, अशा पद्धतीने आपण वेस्ट डिकम्पोजरचा वापर करून जमिनीची सुपीकतासुद्धा वाढवू शकणार आहे आणि जमिनीमध्ये जे काही सूक्ष्म जीवजंतू असतात, जे शेतीच्या आरोग्यासाठी चांगले असतात, ते डिकम्पोजरनी चांगले त्याचे उत्पत्ती होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच. धन्यवाद.